त्यांना जर मुदत हवी असेल तर त्यांना आपण पुढे ह्या अभियानाच्या माध्यमातून मराठी शिकू आणि त्या माध्यमातून काल त्यांनी तसं जाहीरही केलं। मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ह्यापुढेही ते अभियान चालू आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करू असं सांगितलं। परिवहन विभागानं जो अभियान चालू केला होता त्याला तो फक्त 105 दिवसाचा होता आणि परिवहन विभाग हे काही मराठी भाषा विभाग नसल्याकारणानं आम्ही त्याचा समारोप कालच केलेला आहे। आमच्या डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी सर्व कर्मचारी यांच्या माध्यमातून भविष्यामध्ये जी काही 12 ऑगस्ट 2026 ची नियमावली आम्ही बनवली आहे आणि कायद्यामध्ये त्याचं रूपांतर करून जे काही अमराठी रिक्षा टॅक्सी चालक असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा सुतोवाच आमच्या डिपार्टमेंटने केलेला आहे आणि त्या संदर्भात मी उद्या मंत्रालयामध्ये बैठक सुद्धा लावलेली आहे। प्रामुख्यानं संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ऑटो रिक्षा व टॅक्सी संवर्गातील एकूण 9,78,541 वैध परवाने आतापर्यंत आम्ही दिलेले आहेत। त्यापैकी 9,16,884 ऑटो रिक्षा परवाने तर 61,657 टॅक्सी परवाने आहेत। आमच्याकडे आमच्या अभियानामध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला असे 1,65,600 लोक आहेत जे अमराठी होते आणि त्यांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न केला। त्यांना प्रमाणपत्रही कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलं। परंतु हे 9,78,541 यातनं 1,65,000 जरी काढले तरी जवळजवळ 8 लाख लोक रिक्षा आणि टॅक्सी चालवणारे जे ड्रायव्हर्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत। हे जरी पकडलं की 25 ते 30% त्यातील मराठी रिक्षा टॅक्सी चालक असतील तरी सुमारे 6 लाख अजूनही अमराठी रिक्षा टॅक्सी चालक हे महाराष्ट्रामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालवत आहेत। त्यामध्ये एमएमआर क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहेत, कारण एमएमआर क्षेत्रामध्ये ऑटो रिक्षा परवाने 4,24,304 आजपर्यंत दिले गेलेले आहेत आणि टॅक्सी परवाने 38,083 दिलेले आहेत, म्हणजे 4,62,357 हे परवाने दिले गेलेले आहेत। त्यामुळे 1,65,000 वगळले तर जवळजवळ आम्ही जो अंदाज बांधलेला आहे 6 लाख अजूनही अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी आमच्या ह्या अभियानाचा फायदा घेतलेला नाही। भविष्यामध्ये ठीक आहे त्यांनी तो फायदा घ्यावा, कारण हे अभियान पूर्णतः पुढे चालू ठेवण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने केलेला आहे आणि परिवहन खातं त्यांना पूर्णपणे सहकार्य करणार आहे। परंतु परिवहन खात्याची ही जबाबदारी नाही की मराठी शिकवावं। मानवतेच्या दृष्टिकोनातून जे काही आमचे अमराठी रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांना 105 दिवसाचा आम्ही हा 1 मे ते 15 ऑगस्ट पर्यंतचा कार्यक्रम केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभागी व्हावं असं त्यांना आवाहन केलं होतं। मी त्या 1,65,000 रिक्षा टॅक्सी चालकांचं